हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल बी फॉर बँकिंग अवेअरनेस. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 याबद्दल स्टडी केलं होतं. नाव इन दिस लेक्चर वी विल स्टडी अबाउट व्हॉट इज चेक अँड डिफरंट टाइप्स ऑफ चेक्स. इफ यू रिमेंबर वाईल स्टडिंग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की चेक, बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट यांचे सेक्शन्स कसे रिकॉल करायचे. चेकमध्ये नंबर ऑफ लेटर्स आहेत 6, म्हणून चेकचं सेक्शन येईल 6 इन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. देन पी फॉर फॉस्फरस, फॉस्फरसची व्हॅलन्सी होती 4, म्हणून पी फॉर प्रॉमिसरी नोट, तर प्रॉमिसरी नोटचं सेक्शन येईल 4. देन रिमेनिंग आहे बिल ऑफ एक्सचेंज, त्याचं सेक्शन येईल 5. देन चेक इज ॲन एक्झाम्पल ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, हा पॉईंट स्टार मार्क करून ठेवा. देन चेक इज ॲन ऑर्डर, हा पण पॉईंट स्टार मार्क करून ठेवा. चेकमध्ये 3 पार्टीज इन्व्हॉल्व असतात, दॅट इज ड्रॉअर, ड्रॉई अँड पेई. आपण हे डिटेलमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये विथ द हेल्प ऑफ डायग्राम समजून घेतलं होतं. देन ड्रॉई इज ऑलवेज अ बँक इन केस ऑफ चेक, हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे, यावर क्वेश्चन येऊ शकतो. देन आता आपण चेकची डेफिनेशन बघूया की चेक इज ॲन ऑर्डर टू युअर बँक, म्हणजे आपण ती एक आपल्या बँकेला ऑर्डर देतो टू पे स्टेटेड सम, म्हणजेच आपण आपल्या चेकमध्ये जी पण सम स्टेट केली आहे किंवा आपण रिटर्नमध्ये लिहिलेली आहे ती सम फ्रॉम युअर अकाउंट, म्हणजेच आपल्या अकाउंटमधनं रिटर्न ऑन अ स्पेशली प्रिंटेड पेपर, म्हणजे एक स्पेशली प्रिंटेड पेपरवर आपण जी पण सम त्यावर लिहून देतो त्याच्या थ्रू आपण समोरच्याला पेमेंट करत असतो. देन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये आपण असं पाहिलं होतं की चेक इज ॲन निगोशिएबल फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट अनलेस अदरवाईज इंडिकेटेड, दॅट इज इट कॅन बी ट्रान्सफर टू द थर्ड पार्टी. आपण पाहिलं होतं चेक हा बाय डिलिव्हरी और बाय एंडोर्समेंट आपण ट्रान्सफर करू शकतो. व्हॉट इज बाय डिलिव्हरी, आपण ज्याच्या हातामध्ये चेक दिला त्याला तो डायरेक्टली आपण देऊ शकतो, त्यामध्ये तुम्हाला कोणतंही त्यावर इन्फॉर्मेशन लिहून सिग्नेचर करून त्याला आपण ट्रान्सफर करायची गरज नाही. बट इन केस ऑफ एंडोर्समेंट तुम्हाला त्या चेकच्या पाठीमागे तुम्ही कुणाला ट्रान्सफर करताय, त्याचा अकाउंट नंबर काय आहे, अशा इन्फॉर्मेशन लिहून तुम्हाला बाय एंडोर्समेंट तो चेक समोरच्या पर्सनला ट्रान्सफर करता येतो. मग चेकच्या ट्रान्सफरच्या 2 मेथड्स आहेत, दॅट इज बाय एंडोर्समेंट अँड सेकंड वन इज बाय डिलिव्हरी. नेक्स्ट बघा, काही आपल्याला चेकचे रिगार्डिंग इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. लाईक चेक कॅन बी इश्यूड अगेन्स्ट अ करंट अकाउंट और सेविंग बँक अकाउंट. बघा यामध्ये FD किंवा RD नाही आहे, म्हणून लक्षात ठेवा की चेक हा फक्त तुमच्या करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंटवरनंच तुम्हाला काढता येतो. देन चेक विदाउट डेट शॅल बी कन्सिडर्ड ॲज इनव्हॅलिड, म्हणजे ज्या चेकवर तुम्ही डेट मेन्शन केलेली नाही आहे त्या चेकला इनव्हॅलिड चेक आपण म्हणू शकतो. देन ओनली द पेई इन हुज नेम द चेक हॅज बीन इश्यूड कॅन एनकॅश इट. इट मीन्स की ज्या पर्सनच्या नावावर हा चेक निघालेला आहे तोच पर्सन त्याला कॅश करू शकतो और त्याला अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकतो, किंवा तोच पर्सन समोरच्या पार्टीला बाय एंडोर्समेंट और बाय डिलिव्हरी देऊ शकतो. देन अ चेक इज व्हॅलिड ओनली 3 months फ्रॉम द डेट इट हॅज बीन इश्यूड, म्हणजे चेकवर जी डेट लिहिलेली आहे त्याच्यानंतर फक्त 3 महिन्यांसाठीच हा चेक व्हॅलिड असतो, अदरवाईज वी कॉल इट ॲज इनव्हॅलिड चेक. देन चेकवर एक 9 digit MICR, दॅट इज मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन कोड, हा मेन्शन केलेला असतो ॲट द बॉटम ऑफ चेक, आणि याचा यूज बँकांना चेक क्लिअरन्स सिस्टीम थ्रू करता येतो, म्हणजेच की तुमच्या चेकला एनकॅश करताना बँकांना याचं यूज करता येतो. यामधला MICRचं ॲब्रिव्हिएशन लक्षात ठेवा, बिकॉज क्लर्क लेवलच्या एक्झामला यामधनं क्वेश्चन येतो आणि अदर पॉईंट्ससुद्धा यामधले इम्पॉर्टंट आहेत, सो रिकॉल देम.
जेवढे पण पॉईंट आपण स्टामार्क करून ठेवलेले आहेत ते टाईम टू टाईम रिकॉल करा, बिकॉज एक्झाममध्ये यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस भरपूर असतात. देन चेक कॅन बी ट्रान्सफर्ड इन 2 ways टू द थर्ड पार्टी, दॅट इज बाय एंडोर्समेंट अँड सेकंड वन बाय डिलिव्हरी. इन एंडोर्समेंट मेथड तुम्ही चेकच्या बॅक साईडला ज्या पर्सनला तुम्हाला चेक ट्रान्सफर करायचं आहे त्याचं नेम, अकाउंट नंबर आणि डेट ऑफ एंडोर्समेंट आणि तुमचे सिग्नेचर त्यावर करावे लागते. आणि तुम्ही हा चेक n नंबर ऑफ टाइम्स थर्ड पार्टीला विथ द हेल्प ऑफ एंडोर्समेंट ट्रान्सफर करू शकता. इन मेथड ऑफ डिलिव्हरी ऑफ चेक वी कॅन कॉल इट ॲज बिअरर इन्स्ट्रुमेंट. इट मीन्स की ज्यावर कोणतंही नाव मेन्शन करायची गरज नाही. जर तुम्हाला ते थर्ड पार्टीला ट्रान्सफर करायचं असेल, तुम्ही जस्ट त्या पर्सनच्या हातामध्ये तो चेक दिला तर तो ॲटोमॅटिकली त्याचा ओनर होऊन जातो. तुम्हाला तिथे कोणतेही इन्फॉर्मेशन मेन्शन करायची गरज नसते. तर मग चेक कॅन बी ट्रान्सफर टू थर्ड पार्टी विथ द हेल्प ऑफ एंडोर्समेंट अँड बाय डिलिव्हरी. नाव रिगार्डिंग चेक आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन माहीत झालेली आहे. देन आता आपण टाइप्स ऑफ चेक्स डिटेलमध्ये 1 by 1 स्टडी करूया. फर्स्ट वन इज बिअरर चेक. व्हॉट इज बिअरर चेक? It is a type of check in which the bearer is authorized to get check in cash. It means ज्या पर्सनच्या हातामध्ये हा चेक असेल or the person who bears it, तो ऑथराइज पर्सन ठरतो टू एनकॅश दॅट चेक. आणि जर अमाऊंट जास्त असेल तर इन दिस केस बँक तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशनसुद्धा विचारू शकते. मग त्यावेळी तुम्हाला तुमचं आधार कार्ड और पॅन कार्ड बँकेला रिप्रेझेंट करावं लागतं. बिकॉज काही वेळेस जर तुमचा चेक हरवला गेला आणि तो व्हॅलिड पर्सनकडे नसेल तर त्यावेळेस बँक त्यांना हा चेक एनकॅश करून देत नाही. फॉर धिस पर्पज बँक तुम्हाला आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट विचारू शकते इन केस ऑफ कॅशवर लिहिलेली रक्कम ही जास्त असेल तर. देन दिस टाईप ऑफ चेक कॅन बी यूज्ड फॉर कॅश विड्रॉवल. जर तुम्हाला स्वतःच्या अकाउंटमधून पैसे काढायचे असतील और अदर पर्सनला अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करायचे असतील त्यावेळी तुम्ही कॅश विड्रॉवलसाठी बिअरर चेकचा यूज करू शकता. इट कॅन बी एनकॅश बाय द नेम पर्सन और एनीवन हू प्रेझेंट्स इट. इट मीन्स की जो पर्सन त्या चेकला बँकेमध्ये घेऊन गेलेला आहे और ज्या पर्सनचं नाव त्या चेकवर लिहिलेलं आहे तो बँकेकडनं हा चेक एनकॅश करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण एखादा चेक आपल्या फ्रेंडच्या नावावर लिहिलेला आहे आणि त्याला टाईम जर नसेल तर तो त्याच्या भावाला किंवा फ्रेंडला जरी चेक दिला तर तो तिथे जाऊन एनकॅश करू शकतो ओनली इन केस ऑफ बिअरर चेक. देन इट कॅन बी निगोशिएटेड ऑर पास्ड ऑन टू द थर्ड पार्टी बाय मेअर डिलिव्हरी. बघा इथे फक्त बाय डिलिव्हरी म्हणजेच इन हँड दिल्यानंतरच तुम्हाला काय करता येतं, बिअरर चेक थर्ड पार्टीला ट्रान्सफर करता येतो. यामध्ये तुम्हाला एंडोर्समेंटची गरज नाही, म्हणजेच त्याच्या बॅकसाईडला तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहून विथ द हेल्प ऑफ सिग्नेचर तुम्हाला ट्रान्सफर करायची नाही. जस्ट तुम्ही ज्या पर्सनला दिला आहे तो ऑटोमॅटिक त्याचा ओनर होऊन जातो. आणि जनरली बिअरर चेकमध्ये आयडेंटिफिकेशनची गरज नसते, बट इन केस जर त्यावर लिहिलेली अमाऊंट जास्त असेल त्याच वेळी तुम्हाला आयडेंटिफिकेशनची गरज लागते. बिअरर चेकला आपण ओव्हर द काउंटर चेक असं पण म्हणतो, बिकॉज तुम्ही हा चेक काउंटरवर दिल्यानंतर तुम्हाला इन हँड कॅश मिळत असते, म्हणून आपण त्याला इन हँड कॅशसुद्धा असं म्हणू शकतो. आणि हे बिअरर चेक ज्याच्या हातामध्ये गेले तो त्याचा ओनर बनून तो एनकॅश करू शकतो, म्हणून बिअरर चेक हे ऑलवेज रिस्की असतात. आपण एका एक्झाम्पल थ्रू बिअरर चेक काय आहे एकदा बघूया. फॉर एक्झाम्पल बघा की एक चेक अर्जुननी काढलेला आहे आणि तो वरुणला ट्रान्सफर करतो आहे. तर इन दॅट केस वरुण स्वतः बँकेत जाऊ शकतो किंवा तो थर्ड पर्सनला सुद्धा बँकेमध्ये चेक घेऊन पाठवू शकतो. आणि इन दिस केस जर अमाऊंट कमी असेल तर तिथे आयडेंटिफिकेशनची रिक्वायरमेंट नसते. आणि जर हा चेक तुम्हाला थर्ड पार्टीला एंडोर्स करायचा नसेल किंवा ट्रान्सफर करायचा नसेल तर बिअरर चेकवर असलेलं और बिअरर ह्याला तुम्ही कट केलं और स्ट्राईक ऑफ केलं तर तो चेक तुम्हाला थर्ड पार्टीला बाय एंडोर्समेंट मेथडसुद्धा ट्रान्सफर करता येत नाही.
Now next one is order check. In this check, only the payee whose name has been mentioned in check is liable to get cash from that account. It means चेकवर ज्या पर्सनचं नाव लिहिलेलं आहे तोच पर्सन बँकेमध्ये जाऊन त्या चेकला इनकॅश करू शकतो. अनलाईक बिअरर चेक, आपल्याऐवजी दुसरं कोणी जरी त्या चेकला घेऊन गेलं तर तो चेक तिथे इनकॅश करता येत नाही. ज्या पर्सनचं नाव त्यावर लिहिलेलं आहे तोच पर्सन इन केस ऑफ ऑर्डर चेक बँकेमध्ये जाऊन त्याला इनकॅश करू शकतो. इन केस ऑफ ऑर्डर चेक जर ड्रॉवरनी चेकवर असलेलं ऑर बिअरर या वर्डला स्ट्राईक केलं तर त्यावेळी हा चेक फक्त पेईलाच इनकॅश करता येतो आणि तो थर्ड पार्टीला एंडोर्स करता येत नाही. देन बघा, ऑर्डर चेक इज पेएबल टू अ पर्टिक्युलर पर्सन, पार्टी और एंटिटी. इट मीन्स त्या चेकवर ज्या पर्सनचं नाव लिहिलेलं आहे तोच फक्त त्याला इनकॅश करता येतो. देन बँक इन्सिस्ट अँड आयडेंटिफिकेशन बिफोर द पेमेंट. इट मीन्स तुम्ही जर बँकेमध्ये ऑर्डर चेक घेऊन गेलात तर त्यावेळी तुम्हाला बँकेला आयडेंटिफिकेशन द्यावं लागतं. अदरवाईज यू कॅनॉट गेट द पेमेंट फ्रॉम दॅट अकाउंट. देन नेक्स्ट बघा, पेई कॅन फर्दर ट्रान्सफर द चेक टू अ थर्ड पार्टी बाय एंडोर्सिंग द चेक. हा पार्ट अंडरलाईन करून ठेवा. बघा, यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ऑर्डर चेक जर तुम्हाला थर्ड पार्टीला ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्ही त्यावर बाय मेथड ऑफ एंडोर्सिंग थर्ड पार्टीला ट्रान्सफर करू शकता. दॅट इज ऑर्डर चेक इज निगोशिएबल. हा वर्ड व्यवस्थित लक्षात ठेवा बिकॉज एक्झाममध्ये यावर क्वेश्चन येऊ शकतो. नाव विथ द हेल्प ऑफ वन एक्झाम्पल आपण ऑर्डर चेक काय आहे बघूया. वरूननी एक चेक इश्यू केलेला आहे थर्ड पार्टीला, तर इन दॅट केस जो पेई आहे तोच फक्त बँकेमध्ये जाऊन त्या चेकला इनकॅश करू शकतो. अदरवाईज इट कॅनॉट बी इनकॅश. आणि हा जर चेक वरूनला जो पेई आहे त्याने थर्ड पार्टीला बाय एंडोर्समेंट ट्रान्सफर करता येऊ नये असं जर वाटत असेल तर इन दॅट केस चेकवर लिहिलेलं ऑर बिअरर याला स्ट्राईक ऑफ केलं तर तो थर्ड पर्सन और जो पेई आहे तो फर्दर त्याला बाय द मेथड ऑफ एंडोर्समेंट ट्रान्सफर करू शकत नाही. ज्याचं नाव ह्या चेकवर लिहिलेलं आहे तोच फक्त विथ द हेल्प ऑफ दॅट चेक बँकेमध्ये याला इनकॅश करू शकतो. नेक्स्ट वन इज ओपन चेक और वी कॅन कॉल इट ॲज अनक्रॉस चेक. म्हणजेच जसं की या चेकमध्ये बघा, इथे तुम्हाला अकाउंट पे ही क्रॉसिंग दिसते, म्हणजे हा चेक फक्त अकाउंटला जमा होतो, तुम्ही त्याला इन कॅश करू शकत नाहीत किंवा इन हँड तुम्ही त्याची कॅश घेऊ शकत नाहीत. देन यामध्ये बघा की ओपन चेक आहे तिथे कोणत्याही प्रकारची क्रॉसिंग केलेली नसते. मग क्रॉसिंग नसल्यामुळे हा चेक तुम्ही बिअरर चेक किंवा ऑर्डर चेक असं दोन्ही पण याला म्हणू शकता. तर या केसमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन अवेलेबल असतात. दॅट इज तुम्हाला कॅश पेमेंटसुद्धा घेता येते और तुम्हाला अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफरसुद्धा करता येतं. ओपन चेक हा निगोशिएबल आहे, म्हणजेच तुम्ही त्याला बाय मेथड ऑफ एंडोर्समेंट और बाय मेथड ऑफ डिलिव्हरी तुम्ही त्याला थर्ड पार्टीला ट्रान्सफर करू शकता. देन ओपन चेक्स आर व्हेरी रिस्की बिकॉज दे बिअर सम प्रॉपर्टीज ऑफ बिअर चेक. त्यामुळे हे चेक आपल्याला रिस्की चेकसुद्धा म्हणता येतात. इन केस जर हा चेक क्रॉस नसेल तर त्यावेळी हा चेक काउंटरला तुम्हाला देऊन तुम्ही त्याला कॅश करून घेऊ शकत असता. नाउ नेक्स्ट वन इज क्रॉस चेक और अकाउंट पे चेक. आता हे क्रॉस चेक और अकाउंट पे चेक जे आहेत तर यामध्ये तुम्हाला कॅश विड्रॉ करता येत नाही. यामध्ये फक्त तुम्हाला जी अमाऊंट आहे ती ड्रॉवरच्या अकाउंटमधनं तुमच्या पेच्या अकाउंटमध्ये जस्ट ट्रान्सफर करता येते. तुम्हाला हा चेक काउंटरवरती इनकॅश करून भेटत नाही. इन केस जर एखादी थर्ड पार्टी म्हणजे ज्या पर्सनच्या नावावर आहे चेक तो सोडून थर्ड पार्टी हा चेक जर बँकेत घेऊन गेली तर अशा वेळी हा चेक बँक ॲक्सेप्ट करते आणि ज्या पर्सनचं नाव त्या चेकवर लिहिलेलं आहे त्याच पर्सनच्या अकाउंटला हा चेक जमा होतो. त्यामध्ये तुम्हाला ऑन द काउंटर तुम्हाला इन हँड कॅश भेटत नसते. हा फक्त तुमच्या अकाउंटला विथ द हेल्प ऑफ थर्ड पार्टी पैसे ट्रान्सफर करतो. इन केस चेक जर क्रॉस्ड असेल तर ज्या पर्सननी हा चेक काढलेला आहे और वी कॅन से इट ॲज ड्रॉवरनी
चेक काढलेला आहे तर त्याने लेफ्ट कॉर्नरला 2 लाईन्स काढल्या पाहिजे आणि लाईन्स जर काढल्या असतील तर त्याला आपण अकाउंट पे चेक असं म्हणतो. जर हे क्रॉस चेक असेल दॅट इज त्यावर कॉर्नरला जर लाईन मारल्या असतील तर एंडोर्समेंट ही पॉसिबल आहे, दॅट इज हा ट्रान्सफर करता येतो. बट इन केस जर तुम्ही क्रॉसिंग केलेली आहे आणि त्या क्रॉसिंगच्या लाईनमध्ये तुम्ही अकाउंट पेई असं लिहिलेलं असेल तर इन दॅट केस एंडोर्समेंट ही पॉसिबल नाही आहे, म्हणजेच ते नॉन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट बनतं आणि यामध्ये फक्त ज्या पर्सनचं नाव त्या चेकवर लिहिलेलं आहे तोच या केसमध्ये हा चेक त्याच्या अकाउंटला जमा करता येतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथे अकाउंट पे लिहिलेलं आहे, म्हणजेच ह्या 2 लाईनमध्ये अकाउंट लिहिलेलं आहे. तर इट शोज दॅट की हा चेक फक्त तुमच्या अकाउंटला जमा करता येतो, अदरवाईज तुम्हाला त्यामधनं कोणतेही कॅश काढता येत नाही. या क्रॉसिंग ऑफ चेकचे टाईप्स पडतात. फॉर एक्झाम्पल बघा, जनरल क्रॉसिंग. आता हे जनरल क्रॉसिंगचा पर्पज आहे सिक्युरिटीसाठी. फॉर एक्झाम्पल बघा, तुमचं घर आहे आणि तुम्ही तिथे जर फक्त एक वॉचमन ठेवला देन युअर होम इज सिक्युअर. बट तुम्ही जर तिथे 2 वॉचमन लावले तर त्याला आपल्याला मोर सिक्युअर म्हणता येईल, कारण तुमच्या घरावर लक्ष ठेवायला 2-2 वॉचमन आहेत. तर मग या केसमध्ये जनरल क्रॉसिंग असेल तर तिथे फक्त एकच सिक्युरिटी गार्ड असतो. मग इथे बघा, क्रॉसिंग चेक जेव्हा असतो तर त्यामध्ये इट कॅन बी क्रेडिटेड ओनली to the account of the payee or payee can further transfer it to third party. It means बघा, ह्या क्रॉसिंग लाईनमध्ये ज्या पर्सनचं नाव लिहिलेलं आहे, ह्या क्रॉसिंग लाईनमध्ये ज्या कंपनीचं नाव लिहिलेलं आहे किंवा अकाउंट पे जर लिहिलेलं असेल तर तो तिथेच फक्त जमा होतो, किंवा एखाद्या कंपनीचं नाव लिहिलं असेल तर त्या कंपनीच्या अकाउंटला हा जमा होतो. अदरवाईज या केसमध्ये तुम्हाला हा चेक एनकॅश करून भेटत नाही. नेक्स्ट बघा, स्पेशल क्रॉसिंगमध्ये काय होतं की तुमच्या घराला 2 सिक्युरिटी गार्ड असतात, म्हणजेच तुमच्या घराची सिक्युरिटी जास्त वाढते. मग इन द सेम वे स्पेशल क्रॉसिंगमध्ये तुम्ही जर तुमच्या क्रॉसिंगमध्ये स्पेशलाइज बँकेचं म्हणजेच एखाद्या बँकेचं नाव लिहिलं असेल तर तो चेक फक्त ज्या बँकेचं नाव लिहिलेलं आहे त्याच बँकेमध्ये तुम्हाला अकाउंट ट्रान्सफर करता येतो, अदरवाईज तुम्हाला ह्या अकाउंटमधनं पैसे काढता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, आपण कॉलेजमध्ये असताना आपल्या कॉलेजचं जिथे अकाउंट आहे त्याच कॉलेजला आपल्याला अकाउंट काढायला लागत होतं आणि त्यावेळेस आपल्याला स्कॉलरशिप भेटत होती. इन केस जर तुमचं तिथे अकाउंट नसेल तर तुम्हाला तिथनं स्कॉलरशिप भेटत नव्हती. म्हणून स्पेशल क्रॉसिंगमध्ये ज्या बँकेचं नाव क्रॉसिंगमध्ये लिहिलं असेल तर त्याच बँकेच्या अकाउंटवरनं आपल्याला पैसे भेटत असतात, अदरवाईज हा चेक तुम्हाला ट्रान्सफर करता येत नाही, और वी कॅन से दॅट तुमच्या अकाउंटला याला आपल्याला ट्रान्सफर करता येत नाही. आणि क्रॉसिंग ऑफ चेक केल्यानंतर त्यामध्ये जर एखाद्या कंपनीचं किंवा बँकेचं नाव लिहिलं असेल तर याचा मेन पर्पज आहे की जस्ट तुमच्या अकाउंटची सेफ्टी वाढवणे. नाउ नेक्स्ट वन इज अकाउंट पेई क्रॉसिंग. यामध्ये बघा, आपण प्रिव्हियस पाहिलं होतं की जनरल क्रॉसिंगमध्ये या क्रॉसिंग लाईनमध्ये तुम्ही एखाद्या कंपनीचं नाव लिहू शकत होता आणि इन दॅट केस तुम्ही त्याला थर्ड पार्टीला बाय द मेथड ऑफ एंडोर्समेंट तुम्ही ट्रान्सफर करू शकत होता. बट इन अकाउंट पेई चेक तुम्ही त्या चेकला थर्ड पार्टीला ट्रान्सफर करता येत नाही. दॅट इज जर तुमच्या चेकमध्ये अकाउंट पेई असं क्रॉसिंगमध्ये लिहिलं असेल तर तो फक्त तुमच्या अकाउंटलाच ट्रान्सफर केला जातो, दॅट इज ती अमाऊंट तुमच्या डायरेक्टली अकाउंटला ट्रान्सफर होते, इन हँड तुम्हाला कॅश भेटत नाही. आणि हे जर क्रॉसिंग असेल तर ते नॉन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, दॅट इज तुम्हाला हा चेक थर्ड पार्टीला ट्रान्सफर करता येत नाही. आणि अकाउंट पे चेक जर असेल तर तिथे तुमच्या अकाउंट कोणतं पण बँकेमध्ये असेल तर तुम्ही तिथे त्याला ट्रान्सफर करून ती अमाऊंट ट्रान्सफर करून घेऊ शकता. बट इन केस तिथे क्रॉसिंगमध्ये जर एखाद्या स्पेशलाइज बँकेचं नाव मेन्शन केलं असेल तर इन दॅट केस तुम्हाला फक्त त्या बँकेमधनंच या अकाउंटवरनं पैसे ट्रान्सफर करता येतात. नाऊ आता आपण जे पण काही टाईप्स पाहिले होते त्यामध्ये डिफरन्शिएशन कसं करायचं और आपल्याला आयडेंटिफाय कसं करायचं की हा चेक कोणत्या टाईपचा आहे यासाठी आपण पाहूया. इथे बघा, बेरर चेकमध्ये इथे पेजचं नाव लिहिलेलं आहे आणि इथे बिअरर तुम्हाला दिसतंय. बट इन केस ऑफ इथे बिअररला स्ट्राईक ऑफ केलं तर हा चेक बिअरर तुम्हाला म्हणता येत नाही, देन तो ऑर्डर चेक बनतो. आता ऑर्डर चेकमध्ये जे क्रॉसिंग आहे इथे बघा,
ह्या क्रॉसिंग ही जनरल क्रॉसिंग आहे. इथे यामध्ये कोणतंही नाव मेन्शन केलेलं नाही आहे. इट मीन्स ही जनरल क्रॉसिंग आहे. देन ऑर्डर चेकमध्ये तुम्हाला हे पण पाहता येईल की इथे ऑर बिअरर याला स्ट्राईक ऑफ केलेला आहे. इट मीन्स हा ऑर्डर चेक आहे. देन अकाउंट पे चेक आपण लास्ट वन पाहिला होता की हा चेक जो आहे तो फक्त तुम्हाला अकाउंटला ट्रान्सफर करता येतो. पुन्हा एकदा बघा, बिअरर चेकमध्ये इथे ऑर बिअरर आहे. ऑर्डर चेकमध्ये बिअररला कट केलं आहे. क्रॉसिंग चेकमध्ये इथे जस्ट क्रॉसिंग केलेली आहे, तिथे अकाउंट पेई वगैरे लिहिलेलं नाही आहे. आणि इथे अकाउंट पेईच्या ह्याच्यावर क्रॉसिंग लाईनमध्ये अकाउंट पेई केलेलं आहे. आणि जर ह्याच्यामध्ये स्पेशल क्रॉसिंग असेल तर या क्रॉसिंगमध्ये तुम्हाला स्पेशलाइज बँकेचं नाव लिहिलेलं असतं. अँड इन दॅट केस तुम्ही फक्त त्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तो चेक तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेऊ शकता. नेक्स्ट वन इज स्टेल चेक. आपल्या इंडियामध्ये चेक जेव्हा आपण साईन करून देतो तर त्या डेटपासून फक्त 3 महिन्यांपर्यंतच हा चेक व्हॅलिड असतो. बट इन केस आफ्टर 3 मंथ तुम्ही हा चेक बँकेकडे प्रेझेंट केला तर तुम्हाला त्यावर कोणतंही पेमेंट भेटत नाही आणि त्या चेकला स्टेल चेक म्हणून बँक डिक्लेअर करते. आणि या चेकला आपण चेक हुज व्हॅलिडिटी ॲज एक्सपायर्ड असं सुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा की तुम्ही एखादा चेक साईन केला आहे 1 जानेवारी 2020ला आणि पे जर 1 मे 2020ला हा चेक घेऊन बँकेकडे गेला तर त्यावेळी बँक त्या चेकला ॲज अ स्टेल चेक म्हणून डिक्लेअर करते आणि त्याला कोणतीही पेमेंट बँकेकडनं भेटत नाही. नाउ नेक्स्ट वन इज पोस्ट डेटेड चेक. इट इज अ चेक विच बिअर्स फ्युचर इश्युइंग डेट. म्हणजेच जर तुम्हाला एखाद्या पर्सनला इन फ्युचर जर काही अमाऊंट पे करायची असेल तर तुम्ही पोस्ट डेटेड चेक इश्यू करू शकता. इट इज यूज्ड व्हेन मनी हॅज टू बी ट्रान्सफर्ड टू द लॅटर डेट. फॉर एक्झाम्पल लोन पेमेंट, लीज पेमेंट और ड्यू टू इनसफिशियंट बँक अकाउंट बॅलन्स. इट मीन्स जर तुम्हाला फ्युचर डेटमध्ये तुमच्या बँकेचे हप्ते भरायचे असतील और तुम्हाला रेंट द्यायचा असेल आणि त्यावेळी तुमच्या अकाउंटमध्ये सध्याला इनसफिशियंट बँक बॅलन्स असेल आणि इन फ्युचरमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही पैसे जमा करणार असाल और डिपॉझिट करणार असाल तर इन दॅट केस तुम्ही पोस्ट डेटेड चेक तुम्ही समोरच्या पर्सनला इश्यू करू शकता. बँक विल नॉट रिलीज मनी बिफोर द डेट ऑफ इश्यू. इट मीन्स तुम्ही इश्यूइंग डेटच्या आधी जर तो चेक बँकेकडे घेऊन गेले तर बँक तुम्हाला अमाऊंट पे करत नाही और तो चेक तुम्हाला इन कॅश करून बँकेकडनं भेटत नाही. इन केस जर ड्रॉवरला फ्युचर डेटमध्ये त्याच्या अकाउंटमधनं पैसे काढायचे असतील और पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर इन दॅट केस तो पोस्ट डेटेड चेक इश्यू करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा की तुम्ही जस्ट डायलचं अकाउंट काढलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये त्यांना पेमेंट करायचं आहे. बट इन दॅट केस सध्याला तुमच्या अकाउंटमध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ फंड्स अवेलेबल नाही आहेत. मग त्यावेळी तुम्ही पोस्ट डेटेड चेक इश्यू करू शकता आणि त्यानुसार प्रत्येक महिन्याला तो चेक घेऊन जस्ट डायल कंपनी बँकेकडे जाते आणि बँक त्यांना त्या दिवशी और इश्यूइंग डेटच्या नंतर अप टू 3 मंथ्स ते चेक एनकॅश करून देते. तर या चेकला आपण काय म्हणतो, पोस्ट डेटेड चेक. नाउ नेक्स्ट वन इज antedated check. It means if drawer mentions a date prior to current date on the check, then it is called antedated check. It means जर एखाद्या ड्रॉवरनी चेकवर सध्याची जी डेट आहे त्या डेटच्या आधीची डेट लिहून जर तो चेक इश्यू केला असेल तर त्या चेकला अँटीडेटेड चेक म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा की सध्या असं समजू की 30 जून आजची डेट आहे, पण ड्रॉवरनी चेक काढताना जानेवारी 1चा चेक इश्यू केला असेल तर तो चेक अँटीडेटेड चेक म्हणून कन्सिडर केला जातो. नाउ नेक्स्ट वन इज सेल्फ चेक. सेल्फ चेक हे तुमच्या अकाउंटमधनं तुम्हाला स्वतःला जर कॅश काढायची असेल तर त्यावेळी तुम्ही याचा यूज करू शकता. जर तुम्हाला सेल्फ चेक म्हणून एखादा चेक यूज करायचा असेल तर त्यावर तुम्ही कोणतीही क्रॉसिंग नाही करायला पाहिजे और कुठली स्ट्रायकिंग नाही करायला पाहिजे और बिअरर जिथे मेन्शन लिहिलं असं त्याला सुद्धा तुम्ही स्ट्राईक नाही करायला पाहिजे. इन दॅट केस इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज सेल्फ चेक. जर ड्रॉवरला स्वतःसाठी कॅश काढायची असेल तर त्यावेळी तो त्या चेकवर सेल्फ मेन्शन करून
त्या स्वतःच्या अकाउंटमधनं पैसे एनकॅश करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या पर्सनला 1,00,000 रुपये त्याच्या अकाउंटमधनं जर काढायचे असतील तर तो त्यावेळी सेल्फ चेक इश्यू करू शकतो आणि त्याचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन तो चेक एनकॅश करू शकतो आणि मनी बँकेकडनं घेऊ शकतो. नाउ नेक्स्ट वन इज ब्लँक चेक. जर एखाद्या चेकवर ड्रॉवरनी फक्त सिग्नेचर केलेली असेल आणि त्यावर अदर फील्ड जर एम्प्टी असेल तर त्याला आपण ब्लँक चेक असं म्हणू शकतो. इन दॅट केस त्यामध्ये पेईचं नाव ब्लँक असतं, डेट ऑफ इश्यू हे ब्लँक असतं, अमाऊंट जी आपल्याला पेएबल आहे ती पण ब्लँक असते. इट मीन्स की तुम्ही तिथे तुमच्या मनानुसार इश्यू डेट, देन नेम ऑफ पेई अँड देन अमाऊंट तुम्ही मेन्शन करू शकता. हा चेक नेहमी जेव्हा साईन केला जातो त्यावर कोणतीही अमाऊंट मेन्शन केलेली नसते, पेईचं नेम आणि डेटसुद्धा यामध्ये मेन्शन केलेलं नसतं. हा चेक तुम्हाला अकाउंट पेसुद्धा करता येतो. जर तुम्ही त्या चेकवर जस्ट क्रॉसिंग केली असेल आणि बाकी सिग्नेचर करून पूर्ण चेक जर ब्लँक ठेवला असेल तर तो चेक तुम्हाला फॉर सिक्युरिटी पर्पज तुम्हाला अकाउंट पेई करता येतो. इन दॅट केस एखाद्या पर्सननी हा ब्लँक चेक घेऊन त्याला इश्यू जर केलं असेल आणि तो जर अकाउंट पेई असेल तर हा चेक कुणाला इश्यू झाला, किती अमाऊंट ट्रान्सफर केल्या गेली हे सुद्धा आपल्याला समजू शकतं. म्हणून तुम्ही यावर क्रॉसिंग सुद्धा करू शकता. आणि हे ब्लँक चेक जे आहेत ते खूप रिस्की आहेत बिकॉज आपण त्यावर पाहिजे ती अमाऊंट त्यामध्ये मेन्शन करू शकतो. बट अशा केसमध्ये तुम्हाला एक बँक फॅसिलिटी देते, दॅट इज की तुम्ही ब्लँक चेक जर एखाद्याला देणार असाल तर तुम्ही बँकेला त्या अकाउंटवरनं एक लिमिट असाइन करू शकता विथ द हेल्प ऑफ दॅट की पर्टिक्युलर लिमिट तुम्ही जी मेन्शन केलेली आहे तेवढ्याच लिमिटपर्यंत त्या अकाउंटवरनं तुम्हाला पैसे विड्रॉ करता येतात. इन केस जर तुम्ही ती लिमिट क्रॉस केली तर तुम्हाला त्या लिमिटच्या पेक्षा जास्त बँकेकडनं पैसे दिल्या जात नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही तुमच्या अकाउंटवरनं फक्त 2 लाखाची लिमिट असाइन केलेली आहे ब्लँक चेकला आणि पेईनी त्यावर 5 लाख रुपये जर मेन्शन केले असतील तर इन दॅट केस बँक फक्त त्यांना 2 लाख रुपयेच फक्त एनकॅश करून देते, त्यांना रिमेनिंग 3 लाख एनकॅश बँक करून देत नाही. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ चेक इज ट्रॅव्हलर्स चेक. ॲज अ नेम सजेस्ट, ट्रॅव्हलर चेकमध्ये जर एखादा पर्सन अब्रॉडला जात आहे आणि तिथे आपली इंडियन करन्सी ॲज अ लीगल टेंडर फॉर द मीडियम ऑफ एक्सचेंज ॲक्सेप्ट करत नसतील तर इन दॅट केस तुम्ही तिथे ट्रॅव्हलर्स चेक देऊ शकता. जर एखादा पर्सन ट्रॅव्हलर चेक कॅरी करतोय आणि तो अब्रॉड कंट्रीजला जातोय तर इन दॅट केस त्याला तिथे त्या कंट्रीच्या करन्सीमध्ये तुम्हाला एनकॅशमेंट भेटू शकते आणि एक फिक्स अमाऊंट चेक तुम्हाला तिथे कॅश करून घेता येतो आणि तुम्ही तिथे त्यामधनं फॉरेन कंट्रीमध्ये पेमेंटसुद्धा करू शकता. जी बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा एखादी ट्रॅव्हलर चेक इश्यू करणारी कंपनी आहे तर ती ट्रॅव्हलर्स चेक तुम्हाला इश्यू करण्यासाठी काही इश्यू फीस तुमच्याकडून चार्ज करू शकते. आणि जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करून आपल्या इंडियामध्ये वापस आलात आणि तुमच्याकडे जर चेक अवेलेबल असतील तर त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या बँकेकडे जाऊन हे चेक पुन्हा एनकॅश करून तुमच्या अकाउंटला जमा करू शकता. नेक्स्ट इज म्युटिलेटेड चेक. इफ द चेक रिचेस द बँक इन टॉर्न कंडिशन इट इज कॉल्ड ॲज म्युटिलेटेड चेक. म्हणजे जर तुम्ही बँकेकडे एखादा चेक रिप्रेझेंट करताय आणि तो फाटलेल्या कंडिशनमध्ये असेल तर त्याला आपण म्युटिलेटेड चेक म्हणतो. आणि जर इन केस हा चेक 2 पीसेसमध्ये और 2 पेक्षा जास्त पीसेसमध्ये कट झालेला असेल आणि त्यावरची रिलेव्हंट और इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जर त्यामध्ये अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये हा चेक बँक रिजेक्टसुद्धा करू शकते आणि त्याला इनव्हॅलिडसुद्धा डिक्लेअर करू शकते. जर ड्रॉवरनी ह्या चेकबद्दल कन्फर्मेशन दिलं तरच हा चेक बँकेमध्ये ॲक्सेप्ट केला जातो. आणि जर हा चेक त्याच्या 4ही बाजूंनी कट झालेला असेल तर हा चेक बँक विथ द हेल्प ऑफ दॅट पर्सन दॅट इज ड्रॉवर त्यावर जो डेटा आहे त्याला व्हॅलिड करते आणि नंतरच हा चेक फर्दर प्रोसेसिंगसाठी देत असते. ह्या चेकला डॅमेज चेक असं सुद्धा म्हणता येतं. इन शॉर्ट, जे चेक टॉर्न आहेत, क्रश आहेत किंवा धुळीमध्ये और मातीने खराब झालेले आहेत किंवा ते वॉश झालेले आहेत
अशा चेकला म्युटिलेटेड चेक म्हणतात. नाउ नेक्स्ट वन इज गिफ्ट चेक. गिफ्ट चेक्स आर डेकोरेटिव्ह चेक यूज फॉर गिफ्ट अँड प्राइज ऑन ओकेजन. तुम्ही जे क्रिकेटमध्ये बघता जे डेकोरेटिव्ह चेक्स असतात तर ते गिफ्ट चेक असतात आणि कॅन बी ऑर्डर फ्रॉम युअर बँक पेईंग एक्स्ट्रा फीज. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ मनी ॲज अ फी म्हणून तुम्ही बँकेला देता आणि त्यावर तुम्हाला बँक गिफ्ट चेक तयार करून देते. नेक्स्ट वन इज बँकर्स चेक. बँकर्स चेक जे आहेत तर ते बँक ही स्वतःच्या बिहाफवर और कस्टमरच्या बिहाफवर इश्यू करू शकते. देन बघा की हे बँकर्स चेक जे आहे ते कधीही ड्यू टू लॅक ऑफ फंड्स बाउन्स होऊ शकत नाहीत आणि बँकर्स चेक जे आहेत ते नॉन निगोशिएबल आहेत. इट मीन्स ते तुम्हाला थर्ड पार्टीला बाय एंडोर्समेंट और डिलिव्हरी तुम्हाला ट्रान्सफर करता येत नाहीत. आणि बँकर्स चेक जे आहेत तर पेएबल इन सेम सिटी. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या सिटीमध्ये एखाद्या बँकेकडनं बँकर्स चेक ॲक्सेप्ट करताय आणि त्या बँकेच्या त्या सिटीमध्ये मल्टिपल ब्रांचेस असतील तर सेम सिटीमध्ये तुम्ही कोणत्याही ब्रांचला जाऊन तो चेक एनकॅश करू शकता. फॉर एक्झाम्पल एखाद्या सिटीमध्ये SBI बँकेच्या 4 ब्रांचेस आहेत आणि एखाद्या ब्रांचनी तुम्हाला जर चेक दिला असेल तर त्या सिटीमधल्या 4पैकी कोणत्याही बँकेला जाऊन तुम्ही तो चेक एनकॅश करू शकता. तर मग हे बँकर्स चेक जे आहेत तर हे पेमेंट ऑफ डिपॉझिट, पेमेंट ऑफ रेंट आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस और बँकेचे अदर जे स्टेशनरी एक्सपेन्सेस असतात त्यासाठी बँकर्स चेक यूज करते. आणि बँकर्स चेक जे आहेत तर त्यांचं डिस होणं कधीही होत नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. नाउ नेक्स्ट इज पे युअरसेल्फ चेक. इट इज अ टाईप ऑफ क्रॉस चेक्स. म्हणजेच हा चेक फक्त तुम्हाला अकाउंट पे करता येतो. हा चेक तुम्हाला बँकेच्या काउंटरवर एनकॅश करता येत नाही आणि हा चेक तुम्हाला तुमच्या अकाउंटमधनं त्याच बँकेमध्ये मनी डिडक्ट करण्यासाठी फॉर द पर्पज ऑफ जर तुम्ही एखादं बँकेचं प्रोडक्ट विकत घेतला असेल, लाईक तुम्ही FD तयार करत असाल और तुम्ही एखादं DD बनवत असाल, अशा केसमध्ये तुमच्या अकाउंटमधनं पैसे डिडक्ट करून बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यासाठी पे युअरसेल्फ चेकचा यूज होतो. नाउ नेक्स्ट इज ट्रंकेटेड चेक. ट्रंकेटेड चेक actually is a clearance system and it involves digitization of a physical paper check into a suitable electronic form for transmission to the paying bank. Now next is electronic check. Electronic check is a copy of a real check which is then transferred by email. It means तुमचा जो पण इलेक्ट्रॉनिक चेक आहे तर तो एक रिअल चेक असतो. दॅट इज तुम्ही त्याला इलेक्ट्रॉनिकलीच फील करता. पेपर फॉर्मॅटमध्ये हा चेक तुम्हाला अवेलेबल नसतो. जेव्हा तुम्ही बँकेकडनं चेक घेता डायरेक्टली तुम्हाला तो इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये भेटतो आणि तुम्हाला जर तो एखाद्या पर्सनला सेंड करायचा असेल किंवा त्या अकाउंट थ्रू तुम्हाला एखाद्या पर्सनला पैसे सेंड करायचे असतील तर इन दॅट केस विथ द हेल्प ऑफ ईमेल तुम्ही हा इलेक्ट्रॉनिक चेक यूज करून समोरच्या पार्टीला पेमेंट करू शकता. आणि या चेकवर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर पाहायला भेटते आणि ही डिजिटल सिग्नेचर यूज करण्यासाठी सेंडरला एक प्रायव्हेट की दिलेली असते आणि विथ द हेल्प ऑफ दॅट ते ऑथेंटिकेट करून तुम्ही इलेक्ट्रॉनिक चेक फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन सेंड करू शकता. इलेक्ट्रॉनिक चेक आणि ट्रंकेटेड चेक हे डिफरंट आहेत बिकॉज ट्रंकेटेड चेकमध्ये तुमचा जो पण काही चेक फिजिकल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होता तुम्ही त्याला नंतर डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून सेंड करू शकत होता. बट इन इलेक्ट्रॉनिक चेक तुम्हाला जेव्हा बँकेकडनं चेक भेटतो तो डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्येच असतो. तुम्ही त्याला पेपर फॉर्मॅटमधून इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं नसतं. नेक्स्ट इज ॲट पास चेक. म्हणजेच की एखाद्या बँकेचा चेक जो त्या रिलेटेड बँकेच्या सर्व ब्रांचेसला ॲक्सेप्ट केला जातो ऑल ओव्हर द कंट्री. नेक्स्ट इज लोकल चेक. लोकल चेकमध्ये जो ड्रॉवर आहे त्यांनी ज्या बँकेच्या ब्रँचमधून हा चेक काढलेला आहे आणि ज्या सिटीमध्ये हा चेक काढलेला आहे फक्त तिथेच याचा यूज केला जाऊ शकतो. अदर दॅन दॅट सेम सिटीमध्ये डिफरंट ब्रँच असेल तर तिथे हा चेक यूज करता येत नाही. या केसमध्ये ड्रॉवरचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्याच बँकेमध्ये लोकल चेक एनकॅश केला जाऊ शकतो. अदर दॅन दॅट तुम्ही सेम बँकेच्या डिफरंट ब्रँचला घेऊन गेलात तर तिथे या चेकला
ॲक्सेप्ट केला जात नाही और इनकॅश केला जात नाही. नेक्स्ट इज आउटस्टेशन चेक. इन केस लोकल चेक हा आपण सेम बँकेच्या अदर सिटीच्या ब्रँचमध्ये प्रेझेंट केला तर तिथे हा ॲक्सेप्ट केला गेला तर इन दॅट केस ती रिलेटेड बँक चेक ॲक्सेप्ट करताना त्या पर्सनकडून काही फिक्स बँकिंग चार्ज ॲक्सेप्ट करू शकते आणि तो चेक त्यांना इनकॅश करून देऊ शकते. म्हणून याला आपण आउटस्टेशन चेक असं म्हणतो. नाऊ लेट सी बाउन्स ऑफ अ चेक. जेव्हा पण आपल्या अकाउंटमध्ये इनसफिशियंट बॅलन्स असतं आणि इन दॅट केस आपण एखाद्याला जर चेक इश्यू केला असेल तर तेव्हा हा चेक बाउन्स होतो. आणि या केसमध्ये जो ड्रॉवर आहे त्याला आणि जो पे आहे या दोघांना सुद्धा पेनल्टी लागू शकते. आणि चेक बाउन्स झाल्यानंतर हा चेक फक्त 15 दिवसांसाठी व्हॅलिड असतो आणि जेव्हा अकाउंटमध्ये सफिशियंट फंड जमा होतात तेव्हा पेईला त्यांचे स्टेटेड सम भेटू शकते. इन केस जर हा चेक डबल बाउन्स झाला तर जो ड्रॉवर आहे त्याच्या अगेन्स्ट आपण केससुद्धा फाईल करू शकतो. बाउन्स ऑफ अ चेकमध्ये ह्याची व्हॅलिडिटी लक्षात ठेवा आणि याचे रिझनसुद्धा लक्षात ठेवा बिकॉज व्हॅलिडिटी यावर एखाद्या वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो. बाउन्सिंग ऑफ अ चेक हॅपन्स ओनली ड्यू टू इनसफिशियंट बॅलन्स इन युअर अकाउंट बट डिसऑनर चेक इज टोटली डिफरंट फ्रॉम बाउन्सिंग ऑफ अ चेक. डिसऑनर ऑफ अ चेक यामध्ये तुम्हाला बँकेने जर तुम्ही रिप्रेझेंट केलेल्या चेकमधील अमाऊंट इनकॅश करण्यासाठी रिजेक्ट केलं असेल ड्यू टू सम रिझन्स त्यावेळेस आपण त्याला डिसऑनर ऑफ चेक म्हणतो. मग ह्या डिसऑनर ऑफ चेकला तुम्हाला डबल यूज करता येत नाही आणि हे डिसऑनर ऑफ चेक होण्यासाठी काही सर्टन कंडिशन्स आहेत. दॅट इज इट कॅन बी ड्यू टू द रिप्रेझेंटेड चेक बाय यू मस्ट बी स्टेल चेक और इट मस्ट बी म्युटिलेटेड चेक और योर बँक अकाउंट मस्ट बी हॅव insufficient balance or there must be non-existing account or it must be a post-dated check or irregular signature or wrong signature can dishonor your check and in case of death of the drawer your check can be dishonored. These reasons behind dishonoring of check हे time to time recall करा because यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतात. There are some important points to be remembered. These are a drawer of a check is always a customer and truncated check is one which is scanned check. या पॉईंटला मार्जिनमध्ये लिहून ठेवा बिकॉज ट्रंकेटेड चेक आणि इलेक्ट्रॉनिक चेक यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. बहुतेक वेळा मुले इथे चूक करतात म्हणून हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. अँड in a check, the amount written in figures, that is number, is called as courtesy amount. हा पण पॉईंट मार्जिनमध्ये लिहून ठेवा because it is one of the important point to be remembered. If you have certain queries regarding this topic, you can ask me by writing in comment section box. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.